मित्रों, आज आपण फुलंब्री तालुक्यामध्ये किरवाडा या गावामध्ये पेट्रोल पंपावर आपण इथं आहोत। फुलंब्री तालुक्यांचा मतदार बंधू भगिनींचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ। थोडक्यात काय नाव आपलं? कन्हैयालाल जयस्वाल। जयस्वाल साहेब, काय सांगाल फुलंब्री तालुक्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अनुराधाताई चव्हाणच का बरं? काय कारण? चांगलं काम आहे सगळे। आता कॅमेरे दिले, हे दिले, अजून काय पुढचं काय अपेक्षा आहे तुम्हाला अनुराधाताई चव्हाणकडनं? म्हणजे पार्टी एकच राहील ना, वर का खाली एकच सरकार पाहिजे ना साहेब। वर जे सरकार ते खाली सरकार पाहिजे असं तुमचं म्हणणं। आपल्यावर अजून आपलं नाव सांगा। साहेबराव काशीनाथ गाडेकर। गाडेकर साहेब, कुठलं गाव? आडगाव खुर्द। आडगाव खुर्द। काय सांगाल तुम्ही, काय वाटतं या फुलंब्री तालुक्याचं? काय विलास बापूच येणार आहे काँग्रेस? काय विलास बापूच काय अनुराधाताई चव्हाण का बरं नाही? काय काय काम केलं भाजपनं आतापर्यंत? परेशानी शेतकरी परेशान आहे। मग तुम्हाला लाडकी बहीण दिली, तुम्हाला 2000 रुपये मिळतात, आखिर महागाई झाली ना, रोजगार नाही भेटून नाही राहिले ना, आता शेतकऱ्यांची किती त्याला गरज नाही राहिली ना। अच्छा, आपल्याबरोबर आपलं नाव सांगा। शंकर काळे। शंकर भाऊ, काय आपल्या बरोबर बावडते, काय सांगाल? काय साहेब, ह्या फुलंब्री तालुक्यामध्ये जो मतदार संघाचा कौल कुणीकडे असेल, काय अपेक्षा आहे, काय सांगाल? फुलंब्री तालुक्याचा कौल विलास बापू अवताडेकडे आहे। येणाऱ्या 23 तारखेला बापूच विजय होणार ही 100% गॅरंटी आम्ही सांगतो। 30-35 हजारांना लीडला येणार बापू। भाजपनं खूप महागाई करून ठेवली, लाडकी बहीण आणली। तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण काढल्यानंतर आमच्याकडूनच पैसे काढायचे, तेल वाढलं, बॉन्ड वाढले, शेतकऱ्यांना लेबर भेटत नाही, शेतकऱ्याची दैन होतीये, खूप महागाई करून ठेवली सरकारनं। हे सरकार हे बेकार सरकार आहे, हे नक्कीच उलटी पालटी होणार सरकार, हे भाजप सरकार। ते 100% गॅरंटी आम्ही सांगतो। 100% गॅरंटी सांगतात की विलास बापू अवतरणार, पण मला म्हणायचं अनुराधाताई आहे ना, त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही तुम्हाला? आम्हाला काही अपेक्षा नाही त्यांच्याकडून। आता काही मतदारांनी सांगितले की जे वर केंद्र सरकार ते खाली सरकार पाहिजे, काय सांगाल या बाबतीमध्ये? ते सरकारनं खूप बेकार सरकार आहे, त्या सरकारने खूप महागाई गिंगाई खूप वाढून ठेवली आहे। हे पेट्रोल टाकायला गेलो, इतकं महागाई झालं, आम्हाला सांगतो खूप कष्ट करून पेट्रोल टाकावं लागतं, इतकं महागाई करून ठेवली सरकारनं। ह्या मार्केटमध्ये जगायचं तर खूप बेकार करून ठेवलं सरकारनं, हुकुमशाही आहे सरकार आहे। गाडेकर साहेब, काय सांगाल? ह्या फुलंब्री तालुक्यात मतदारसंघाचा कौल कोणाकडे, कोण निवडून यायला पाहिजे? आता यावेळेस तर महाविकास आघाडीचा कौल वाटवला आम्हाला। आता लोक जनता काय करेल ते समोर आता कळलं। महाविकास आघाडीचाच कल का? आता विचारलं की बीजेपी केंद्रात पाहिजे, तेच खाली राज्यात पाहिजे, त्याच्यामुळे कामं होतात। तुम्ही म्हणतात महाविकास आघाडी यायला पाहिजे, काय अपेक्षा आहे तुम्हाला महाविकास आघाडीकडून? अपेक्षाचं काय, लोकांचं कल आता प्रत्येक जण जे त्याच्या पद्धतीने मतदान करणार आहे, आता निकाल लागणारच कळणार कल। तुमचा ठाम निर्णय काय? महाविकास आघाडीला। महाविकास आघाडी हे असं सांगितलेलं, कुठून आले आपण, काय सांगाल? काय नाव बाळा आपलं? सोमनाथ गाडेकर। कुठलं गाव आहे तुमचं? मारसवळी। मारसवळीचे आपल्यावर गाडेकर आहे। काय सांगाल, हा मतदाराचा कौल कुणीकडे, कोणला निवडून यायला आपण फुलंब्रीमध्ये? कोणला तरी आता चांगला आहे कोण? चांगला म्हणजे काय? नेता कुठला नेता तुम्हाला आवडतो? काय अपेक्षा नेत्याकडून, कुठला नेता? काय सांगाल? अनुराधाताई चव्हाणच का बरं? विलास बापू का नको, काय अपेक्षा आहे? कारण की अनुराधाताईनं आमच्या गावात भरपूर कामं केलेले पहिले, आणि आज आता पण सध्या काय मरून टाकून दिलेलं आहे। भरपूर कामं केलेले पहिले, आता आधी काँग्रेसने ते कामं केलेले आहे नाही? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.